नमस्कार. स्वागत तुमचं रोकठोक मध्ये. मी अशोक वानखडे. राहुल गांधीला पुन्हा एक मोठा रिलीफ. तो म्हणजे राहुल गांधीवर सारखे आरोप होते की ते ड्युअल सिटिझनशिप आहेत, म्हणजे दोन देशाचे नागरिक आहेत, डबल नागरिकत्व भारताचे आहे आणि ब्रिटनचे पण आहे. आणि त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावर एक केस त्यांच्या विरुद्ध फाईल झाली होती. उत्तर प्रदेशचं जे अलाहाबाद हायकोर्ट आहे त्याचं खंडपीठ आहे लखनौ. त्या लखनौच्या खंडपीठामध्ये विघ्नेश शिशिर नावाचे गृहस्थ आहे कर्नाटकचे, पण त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सरळ लखनौ हायकोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल केली की राहुल गांधी यांच्याकडे दोन देशाचे नागरिकत्व आहे, त्यामुळे राज्यघटनेच्या आर्टिकल 84A च्या अनुसार ते निवडणूक लढू शकत नाही आणि ते जर जिंकले तर त्यांची निवडणूक निरस्त करावी, असा तो ॲप्लिकेशन होता. आणि त्यांनी हे पण म्हटलं होतं की मी सारखं गृह मंत्रालयाला लिहित आहे, पण गृह मंत्रालय त्याच्यावर रिप्लाय देत नाही. मग लखनौ बेंचनी हायकोर्टच्या गृह मंत्रालयाला लिहिलं की तुम्ही नोटीस इश्यू केलं की तुम्ही रिप्लाय द्या यावर. गृह मंत्रालय नेहमीप्रमाणे काना डोळा करत वेळ काढत होता सारखा. शेवटी जेव्हा न्यायालयाने थोडं जबरी स्वरात बोलले, मग 10 दिवसापूर्वी एक अफिडेव्हिट केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं. पण त्या अफिडेव्हिटमध्ये सर्व काही होतं, पण या बाबतीचा कुठेही उल्लेख नव्हता की राहुल गांधी कडे भारतीय आणि ब्रिटनची नागरिकता आहे किंवा दोहरी नागरिकता किंवा दोन नागरिकता त्यांच्याकडे असल्याचं कुठेही काही उल्लेख नव्हता. त्यामुळे कोर्ट रागावलं की आम्ही तुम्हाला ज्या नोटीस दिल्या त्याचा जबाब न देता तुम्ही हे काय जिलबी गोल गोल मोल करता. मग त्यांना शेवटी 10 दिवसाचा टाइम दिला आणि तो टाइम संपला 10 दिवसाचा. गृह मंत्रालयाने काहीही पत्र व्यवहार नोटीस मेल काहीही दिलं नाही आणि चुप्पी साधली, बिलकुल चुप राहिलं, ओठ शिवून टाकले बिलकुल. त्यामुळे हायकोर्टाने डिसिजन घेतलं की जे खटला चालवणारे जे लोक आहेत, म्हणजे ज्यांनी खटल्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली, रिट पिटिशन फाईल केली, विघ्नेश शिशिर यांच्या आरोपांवर गृह मंत्रालय काहीही उत्तर देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही बहुतेक. त्यामुळं हा खटला चालवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळं आम्ही आता हा रद्द करतो. आणि त्यांनी तो रद्द केला. आणि त्यांनी विघ्नेशला सांगितलं आता हायकोर्टात तर आम्ही याला रद्द केलाय, पण तुम्हाला जर कुठे अजून जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता न्यायालय, बाकी तुमच्याकडे सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. कारण गृह मंत्रालयात हे सांगायला पाहिजे, कारण तुमची नागरिकता हे गृह मंत्रालय सांगतं. मग गृह मंत्रालय अजूनही इतके वर्षानुवर्ष हे करू शकत नाही की राहुल गांधीकडे दोन नागरिकता आहेत असा आरोप आहे, तर मग त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, हा या ना. असेल तर सांगावं, पण त्या बाबतीत मौन धरू नये. याच्या अगोदर सुब्रमण्यम स्वामी 2019 मध्ये त्यांनी एक मोठी कंप्लेंट फाईल केली गृह मंत्रालयात आणि सांगितलं की राहुल गांधीकडे दोन नागरिकता आहेत. ते भारतीय नागरिकता त्यांच्याकडे आहे, ते खासदार आहेत, पासपोर्ट भारताचा आहे, परंतु बॅकअप लिमिटेड नावाची एक इंग्लंडमध्ये कंपनी आहे आणि त्या कंपनीचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये व कंपनीने जी ॲन्युअल रिटर्न फाईल केले, एक त्यांनी सांगितलं की 10 ऑक्टोबर 2005 ला आणि 31
ऑक्टोबर 2006ला हे दोन्ही रिटर्न मध्ये राहुल गांधीचा जन्मतारीख 19/6/1970 आहे आणि ते ब्रिटिशचे नागरिक आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. ते डायरेक्टर आहे कंपनीमध्ये. 2009 मध्ये ही जेव्हा कंपनी डिझॉल्व्ह झाली, कंपनी बंद केली, त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा डायरेक्टर म्हणून राहुल गांधी आहेत आणि ब्रिटनचे नागरिक आहेत. हे सगळी कंप्लेंट जेव्हा गृह मंत्रालयाकडे गेली तेव्हा गृह मंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस इश्यू केली. त्या नोटीसचा जवाब राहुल गांधींनी दिला आणि ते प्रकरण तिथे मिटलं. गृह मंत्रालयाला जर खरोखरच राहुल गांधींच्या बद्दल सांगायचं असलं तर तेच 2019 मध्ये जो व्यवहार झाला कागदपत्रांचा, तेच कागदपत्र ते हायकोर्टला देऊ शकले असते. परंतु काय आहे, 2014 नंतर या सरकारने एक नवीन, म्हणजे जे लोक सरकारमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांनी एक नवीन प्रकार आपण अनुभवतोय. जेव्हा ते सत्तेत यायच्या वेळेला 2G स्कॅम, कोल स्कॅम म्हणून मनमोहन सिंगला सर्वात भ्रष्टतम सरकार म्हणून त्यांनी घोषित केलं. शेवटी 2G आणि कोल स्कॅम दोन्हीमध्ये काहीही नाही आणि ती केस क्लोज झाली कोर्टामधून. वाड्रा फार भ्रष्टाचारी आहे, परंतु बीजेपीच्याच हरियाणाच्या सरकारने आमच्याकडे त्याच्याविरुद्ध काहीही पुरावे नाहीत म्हणून केस बंद केली. अनिल देशमुखवर 100 कोटी रुपयाचा वसुलीचा आरोप, पण चार्जशीट फक्त 1,40,00,000 आणि ज्या अधिकाऱ्यांनी 100 कोटीचे आरोप लावले, पोलीस कमिशनर मुंबई, तो कोर्टात म्हणतो की मी फक्त हे अधिकाऱ्यांचं असं बोलणं ऐकलं पण ते खुसरूफुसरू चालली होती, त्याच्यावरनं मला असं वाटलं की त्यांनी 100 कोटी वाटलं म्हणून त्यांनी आरोप लावले आणि अनिल देशमुखला 13 महिने जेलमध्ये काढावं लागलं. सोरेन सिंग, झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन 5 महिने जेलमध्ये. त्यांच्यावर ईडीने आरोप लावले की त्यांच्यावर लँड स्कॅन्डल आहे. शेवटी त्याला जमानत मिळाली 5 महिन्यांनी. तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन हेमंत सोरेन जेलमध्ये होते. जेलमधनं बाहेर आल्यावर निवडणूक लढले, पुन्हा जिंकून आले, पुन्हा सत्तेत आले. पण कोर्टाने जमानत देताना त्यांच्यावर ईडीवर ताशेरे ओढले की ज्या जमिनीचा तुम्ही भ्रष्टाचार म्हणून याला आतमध्ये टाकला, ती जमीन ना यांच्या नावावर आहे, कुठला खरेदीचा व्यवहार आहे ना यांच्या कब्जामध्ये आहे, मग या जमिनीची कसं तुम्ही जोडलं, आणि ईडी चूप होतं. असे कितीतरी प्रकार आपण पाहतो. हे बदनाम करण्याचा प्रकार आहे. राहुल गांधीचा हा जर निर्णय झाला नसता हायकोर्टमध्ये आणि अजून आपण म्हणजे कोर्टाने जर त्याचा वाट पाहिली असती की कधी आता गृह मंत्रालय आम्हाला अफिडेव्हिट देतं आणि मग त्याच्यावर आम्ही निर्णय देऊ, तोपर्यंत राहुल गांधीच्या बद्दल हे सारखे ओरडत राहिले असते टेलिव्हिजनमध्ये की हे भारताचा नागरिकच नाही, याच्यावर केस चालू आहे, याच्यावर केस चालू आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे, 2 देशाचा नागरिक बनलाय हा, असं बदनाम करण्याचा एक प्रकार चालू होता. परंतु दोन्ही न्यायाधीश म्हणजे AR मसुदी आणि राजीव सिंग यांनी 2 मिनिटात गृह मंत्रालयाच्या पहिल्या ड्राफ्टला आमच्यासोबत मजाक करता म्हणून सांगितलं आणि एका रेक्टिफाय करून आम्ही ज्या नोटीस दिल्या त्याच्यावरच तुम्ही ड्राफ्ट द्या बनवून, तेच उत्तर पाहिजे आम्हाला, फालतू उत्तर देऊ नका म्हणून जेव्हा गृह मंत्रालयाला ठसकून सांगितलं, त्यानंतर गृह मंत्रालयाने तोंडच बंद केलं, दिलाच नाही काही दुसरा रिपोर्ट. त्यामुळं हे केस रद्द झालं आणि राहुल गांधीला एक 2 देशाच्या मेंबरशिप, तो म्हणजे 2 देशाचं नागरिकत्व घेऊन राहुल गांधी या देशाच्या लोकांच्या सोबत खेळतोय, हा जो आरोप होता, किंवा तो भारताचा नागरिकच नाही, त्याला भारताशी काय घेणं देणं, असे आरोप लावणारे हे सगळे जे टोल ब्रिगेड होती ती आज चुप झाली. आणि हे अशाच बदनामीचा प्रकार हे सारखे करतायत आणि निर्लज्ज इतके आहेत की प्रत्येक ठिकाणी मार खाऊन सुद्धा पुन्हा उजळ माथ्याने नवीन आरोप लावायला समोर येतात. मग कोणी का असो ना, याच्या अगोदर सुद्धा सरकार आली, बीजेपीची सुद्धा सरकार होती, अटलजींची सरकार होती, पण असला घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार त्यावेळेला दिसत नव्हता. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणजे नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.